मराठी माणसावर दडपशाही केल्यास खपवून घेणार नाही। मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी महायुती सरकारला इशारा दिलाय। राजकीय स्वार्थासाठी सत्ताधारी अमराठी लोकांना चिथावतात। मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी महायुती सरकारवर असा हल्लाबोल चढवलेला आहे। भाषिक आहे त्यांनी मीरा बँडरमध्ये अशा प्रकारे चित्रण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर या मोर्चाचं नियोजन करण्यात आलं होतं। अशा प्रकारची चित्रणे महाराष्ट्रभर देण्याचं काम कोणतं प्रोत्साहित उद्दाम हेतुपुरस्सर करते असं वाटतं। तुम्ही दोन गोष्टी आपण एकत्र करू। महाराष्ट्रभर काय भारतभर मराठी बोलणारी लोक साधारण ज्याला आपण राजस्थानी लोक म्हणतो 250, 300, 500 वर्षापासून राहतात। त्यांचा आपला कधी वाद झाला कारण ते समोरच आहे। ते घरात जरी काही भाषा त्यांची बोलत असली तर बाहेर मराठीत व्यवहार करतात। आमचे त्यांचे कधी वाद झालेत का? यांच्याशी का वाद होतात? जे बिहारमधून आले, जे उत्तर प्रदेशमधून आले, विशेषतः आजमगडमधून आले, बिहारमधून काय समस्तीपूर, हे सगळे गुंड भाग आहेत। म्हणजे तुम्ही बिहारमध्ये जनसंख्या तुम्ही वाढवायची, आम्ही ती तर महाराष्ट्रात पोचायची आणि तरी तुमची दादागिरी केवळ मताचे एक हत्यार आहे आणि सरकारी पक्षाला त्यांच्या मताची गरज आहे म्हणून हे सगळं चाललं। नाही तर मला सांगा महाराष्ट्रात आबू आजमी निवडून कसा येऊ शकतो? महाराष्ट्राचा गृहराज्यमंत्री कृपाशंकर होऊ कसा शकतो? हा विचार करण्याचा मुद्दा मराठी माणसाने। पुढे न्यूजसाठी अनुज जोशी, खेड, रत्नागिरी।